भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे। यंदाच्या खरीप हंगामात धानाचं उत्पादन चांगलं झाले, पण शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले। महिनाभर उलटून गेल्यानंतरही विकलेले धानाचे चुकारे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाही। शेतकऱ्यांच्या आर्थिक खेळखंडोबा होत असून प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होते। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केले, मात्र पैसे वेळेत न मिळाल्यामुळे हे केंद्र शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। महिन्याभरापासून शेतकरी पैसे मिळण्याची वाट पाहत असून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यासारखं प्रशासन वागते। आम्हाला रब्बी हंगामासाठी पैसे आणायचे कुठून असा सवाल करत शेतकरी संतप्त होते। सुरुवातीपासूनच खरीप हंगामाच्या खरेदीसाठी केंद्रे उशिरा सुरू करण्यात आली, त्यातच ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी आणि आता धानाचे चुकारे अडवून ठेवणे यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। शासनाने वेळोवेळी कारवाई केली नाही तर शेतकऱ्यांवर येणाऱ्या रब्बी हंगामाचा परिणाम भयावह होईल। तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकमुखाने प्रशासनाला इशारा दिलाय, जर लवकरच पैसे खात्यावर जमा झाले नाही तर आंदोलन केलं जाईल। शासनाने शेतकऱ्यांचे जीवनमान लक्षात घेऊन तातडीने हा प्रश्न सोडवावा, अन्यथा ही संतप्त शेतकरी शक्ती प्रशासनाला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही। गजा महाराष्ट्र 24 न्यूजकरिता मंगेश डहाके, मोहाडी। 1 ते 1.5 महिना झाला धान आम्ही केंद्रावर दिला, पण अजून आमचे चुकारे लागले नाही। पुढच्या याच्यासाठी आता हा हंगामा आहे, या हंगामासाठी कुठून पैसे आणावा हेच आम्हाला समजत नाही। तर आम्हाला लवकरात लवकर आमच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।